गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द चॅनल. माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे आपल्या लाडक्या सिरीजमध्ये एक्सप्लोरिंग रत्नागिरी पार्ट 2. आणि आज आपण जाणार आहोत रत्नदुर्ग किल्ला आणि त्याच बाजूला एक नवीन प्लेस झाला आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी, तसेच लाईट हाऊस. तर या प्रवासात सोबत राहा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. चल बाबू, चल लिफ्टने जाऊया. हां, लिफ्टने. अनफॉर्च्युनेटली आपल्याला लाईट हाऊसला एंट्रीच नाही. प्रयत्न केला लाईट हाऊसला जाण्याचा, पण त्यांचा टाईमचं रेस्ट्रिक्शन असल्यामुळे आपल्याला तिथे एंट्रीच नाही आहे. तर आता आपण पुढे निघालो आहे रत्नदुर्ग फोर्टला. एक का सो आता आपण आलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरती आणि या किल्ल्याचं बांधकाम हे 16व्या शतकातलं आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी केली. किल्ल्याबाबत सांगायचं म्हटलं तर किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे. आणि किल्ल्याच्या आतमध्ये एक मंदिर आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी असल्यामुळे याला सी फोर्ट असंही म्हटलं जातं. आई भगवतीचं मंदिर आहे इथे. ते खूप फेमस आहे आणि इथे खूप पर्यटन येतं त्यासाठी. आणि तिथे आपल्याला दिसते शिवाजी महाराजांचे आरमानमधले प्रमुख दर्या सारंग कान्होजी आग्रे यांचा स्टॅच्यू आहे इथे. किल्ल्याचे तट एवढे मजबूत आहेत की आजही कुठेच खराब झालेलं कुठेच दिसत नाही. आणि तसं बघायला गेलं तर तिन्ही बाजूनी पाण्याचा प्रवाह आहे. बसक्या बुरुज असं नाव दिलेलं आहे. आणि इकडे बघाल तर समुद्र. अप्रतिम नजारा. इकडे शार्क दिसतोय. हा, अश्विकला शार्क दिसला इकडे. मला माहित नाही, मला तर नाही दिसला.
चार जण आहेत. हां, एक छोटा आहे, 2 वर्षाचा आहे. सो हे आहे शिवसृष्टी. किल्ल्याच्या अगदी बाजूलाच एक अनोखं स्थळ आहे, ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगाचं शिल्परूपात त्यांनी बनवलं आहे. इथे तुम्हाला बघायला मिळेल की किल्ले, वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले, कुलाबा. सो महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगाचं शिल्परूपात त्यांनी बनवलं आहे इथे. आणि प्रसंग हुबेहूब तसेच्या तसे आहेत. बघताना ते प्रसंग एकदम जिवंत वाटतात. सो खूप छान बनवलं आहे. आता ॲक्च्युली काम चालू आहे याचं, 100% काम झालेलं नाही आहे. बघा, इथे सुद्धा एक किल्ला आहे, विजयदुर्ग किल्ला आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. विजयदुर्ग किल्ल्याचं विजयदुर्ग. पुढे इथे सुद्धा एक दुसरा आहे, पूर्णगड. महाराजांचे मावळे. पाऊस आला. पाऊस आल्यामुळे आम्ही थांबलो एका ठिकाणी. अश्विक, हाय, से हाय. ओ कुठे आहे? हा बघ. शिवाजी महाराज. मित्रांनो, इकडे ना विलेज आहे. शिवाजी महाराजांच्या काळातलं विलेज कसं होतं त्याची प्रतिकृती इथे बनवलेली आहे. हे बघा, इथे तुम्हाला तुळशी वृंदावन, खरं शिवाजी महाराजांचे मावळे, त्याचबरोबर हे बघा इकडे धान्य, म्हणजे मला वाटतं शॉप्स होती का, बहुतेक शॉप्स. म्हणजे गावाची प्रतिकृती आहे. समोर खवळलेला समुद्र, शिवसृष्टी.
महाराजांचे गड किल्ले, नाही महाराज, जय शिवराय. हा फेरफटका अविस्मरणीय आहे आणि तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला जिवंत देखावे दिसतील महाराजांच्या आयुष्यातले. सो प्लीज कम अँड विजिट. वाव, हे बघ शीप, बघ शीप. चला पटापट. चला तर मित्रांनो, इथेच थांबूयात. हा व्हिडिओ इथेच संपूयात. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच व्हिडिओ बनवत राहीन. आणि टिल देन स्टे कनेक्टेड, कीप ट्रॅव्हलिंग.